नमस्कार मित्रांनो, जॉब कार्ड कसं काढायचं त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। हे बघा, आता घरकुल योजनेसाठी जॉब कार्डची गरज पडत आहे। घरकुलसाठी जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर अगोदर तुम्हाला जॉब कार्डचा नंबर त्या ठिकाणी टाकावा लागतो। आता हे जॉब कार्डचा ऑनलाईन नंबर कुठून शोधायचा किंवा जॉब कार्ड कसं काढायचं त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शिवाय जॉब कार्डचा उपयोग तुम्हाला नुसत्या घरकुलसाठीच नाही, इतर वेगवेगळ्या योजनांसाठी देखील जॉब कार्डचा उपयोग होत असतो। अशा प्रकारचं हे जॉब कार्ड असतं। हे जॉब कार्ड जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर अशा प्रकारच्या ऑनलाईन यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्या नावापुढे हा जो नंबर असतो त्या नंबरवर क्लिक करून तुम्ही तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करू शकता। परंतु जर जॉब कार्डच्या लिस्टमध्येच तुमचं नाव नसेल तर नवीन जॉब कार्डसाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल। तो कसा करायचा आहे त्याची माहिती देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर समजून घेऊया की ही जी यादी आहे ती कशी बघायची, याच्यामध्ये आपलं नाव आहे का ते कसं शोधायचं, आणि असेल तर आपलं जॉब कार्ड कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं ते एकदा समजून घेऊया। आणि जर नसेल या यादीमध्ये नाव तर नवीन जॉब कार्ड कसं काढायचं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। बघा, जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे। तुमच्या फोनमध्ये तुम्ही इथं गुगलला आले की या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे नरेगा ग्रामपंचायत। बघा, अशा पद्धतीनं NREG ग्रामपंचायत अशा पद्धतीनं दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला पंचायत नावाचा हा जो ऑप्शन दिसतोय त्या पंचायत या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल। डिस्क्रिप्शनमधून तुम्ही या लिंकवर जाऊ शकता आणि जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी जी लिंक आहे ती देखील याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, पंचायत नावाचं narega.nic.in। याची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल। बघा, इथं जनरेट रिपोर्ट नावाचा ऑप्शन आहे। जनरेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा महाराष्ट्र दिसतंय, आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र। बघा, आता इथून पुढे तुम्हाला काय निवडायचं आहे, वर्ष निवडायचं आहे 25-26। त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे। बघा, या ठिकाणी तुमचा जिल्हा दिसतोय। त्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे। बघा, जिल्हा तालुका गाव निवडल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता बघा, अशा पद्धतीनं तुमच्यासमोर पर्याय दिसतील। हे खाली भरपूर पर्याय आहेत। आपल्याला हा जो 1 नंबरचा आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये 3 आणि 4 नंबर असे 2 पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये जर तुमचं नाव 3 नंबरच्या यादीमध्ये सापडलं नाही तर खाली 4 नंबरमध्ये पण तुम्ही शोधू शकता। तर पहिल्यांदा मी तुम्हाला 3 नंबर या पर्यायावरती क्लिक करून दाखवतो, ज्याचं नाव आहे जॉब कार्ड किंवा एम्प्लॉयमेंट रजिस्टर। याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या गावातील सर्व लोकांच्या जॉब कार्डची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता ही यादी खूप मोठी असते, त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं नाव लवकर सापडत नसेल तर मी तुम्हाला याच्यासाठी एक पर्याय सांगतो। इकडं तुम्हाला वरती जे 3 डॉट दिसत आहेत त्या 3 डॉटवर क्लिक करायचं, थोडं वरती लोटा, फाइंड इन पेज नावाचा ऑप्शन आहे बघा, फाइंड इन पेज या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे काही नाव असेल ते सर्च करायचं आहे। जसं की सकाराम, बघा सकाराम नावानं जर आपण सर्च केलं तर इथं 0 रिझल्ट दाखवते। थांबा, सकारामची स्पेलिंग चुकली, H टाकू आपण। सकाराम नावाचा व्यक्ती आहे का आपल्या गावात? हो, हे बघा इथं सकाराम नावाचा व्यक्ती दाखवते, याचं इथं नाव आणि हा जॉब कार्ड नंबर दाखवते। हा जे निळ्या अक्षराचं जो जॉब कार्ड आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीनं तुमच्यासमोर हे जॉब कार्ड ओपन होईल। जॉब कार्डचा जो नंबर आहे इथं हा नंबर असतो बघा, MH1500 हा जो नंबर आहे तो तुम्हाला लागतो घरकुलसाठी। ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेस हा जॉब कार्डचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो, किंवा इतरही ज्या काही योजना असतील ज्या ठिकाणी जॉब कार्ड नंबरची गरज पडते त्या ठिकाणी हा जो नंबर आहे या ठिकाणी तो जॉब कार्डचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता बघा, जर ह्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला सापडलं नाही तर आपण बॅक येऊ। इथं आपण कोणत्या याच्यात गेलो, 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये। आता आपण 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊ, रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्टर। तर हे काय आहे, हे सुद्धा तुमच्या संपूर्ण गावाच्या जॉब कार्डची लिस्ट आहे, पण यामध्ये तुमच्या कुटुंब प्रमुखाबरोबरच त्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा नावं आहे। मग जर तुम्हाला कुटुंब प्रमुखाच्या नावानं जॉब कार्ड सापडलं नाही तर तुम्ही सदस्याच्या नावानं देखील या ठिकाणी चेक करू शकता। इथं कुटुंब प्रमुखाचं नाव आहे, या बाजूला सदस्यांची नाव आहे, आणि इथं जसंच त्या पद्धतीनं काय करायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि फाइंड इन पेज या पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावं शोधू शकता आणि या ठिकाणी जॉब कार्ड काढू शकता। हे अशा पद्धतीनं जॉब कार्डच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला हे जॉब कार्ड काढता येईल। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मी जसं दाखवले ही तुमच्या गावातील संपूर्ण गावाची जॉब कार्डची यादी आहे। आता ह्या यादीमध्ये जर नाव नसेल तर नवीन जॉब कार्ड कसं काढायचं ते बघा।
आता आपण असं समजूया की या यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे. आता जॉब कार्ड कसं काढायचं? आता जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीकडे किंवा तुमच्या ग्राम रोजगार सेवकाकडे तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि ग्राम रोजगार सेवकाला सांगून तुम्ही तातडीनं एका दिवसामध्ये देखील जॉब कार्डचा नंबर मिळवू शकता. परंतु प्रोसेस अशी आहे की अशा प्रकारचा एक फॉर्म असतो, जॉब कार्ड नमुना नंबर 1चा फॉर्म, ज्यामध्ये तुम्हाला कुटुंब प्रमुखाचं नाव आणि त्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य असतील 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे, कारण जॉब कार्ड हे रोजगार हमीचं कार्ड आहे, जिथं तुम्हाला कामावर गेल्यानंतर त्याचे पैसे मिळतात रोजगार हमीचे. त्यामुळे ते लहान मुलांचं नसतं, घरातील जे काही वयस्कर व्यक्ती असतील 18 वर्षापेक्षा जास्त त्या लोकांचं हे जॉब कार्ड असतं. तर यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा जो हा अर्ज आहे तो अर्ज भरून तुमच्या ग्रामपंचायतीकडे सादर करावा लागतो. त्यानंतर तुमचं एक नवीन जॉब कार्ड तयार होतं, ते ऑनलाईन लिस्टमध्ये अशा पद्धतीने दिसतं. तिथून तुम्ही पुन्हा ते जॉब कार्ड डाउनलोड करू शकता. परंतु आपल्याला तुर्तास लगेच गरज आहे, आजच आपल्याला जॉब कार्डचा नंबर हवा असेल तर एक सरळ काम करा, तुमच्या ग्रामरोजगार सेवकाच्या त्याच्याशी संपर्क करा. त्याला म्हणा भाऊ आजच्या आज मला जॉब कार्ड नंबर पाहिजे, तर तो देऊ शकतो. किंवा सरपंचाला भेटा, ग्रामसेवकाला भेटा, ग्रामविकास अधिकारी असेल त्यांना भेटा आणि त्यांना सांगा की मला घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि दिवस संपत आले, शेवटचे 15 तारखेपर्यंतच अर्ज भरता येणार आहे, तर मला अर्जंट आजच्या आज जॉब कार्डचा नंबर हवा असेल, तर कोणती प्रोसेस तुम्हाला अवलंबता येत असेल त्या पद्धतीनं ते सगळे कागदपत्र देऊन तुम्ही लवकरात लवकर जॉब कार्ड काढू शकता. कुठल्याही योजना असतील, या योजनांच्या वेळोवेळी जे काही अपडेट्स असतील, जे काही अर्ज करण्याच्या पद्धती असतील, काही नवीन अपडेट असतील, या सगळ्यांची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.